निम्मी, हां. आज काय खाणार? पिझ्झा. ओके. इथे आपल्याला 2 कप मैदा घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चम्मच साखर ॲड करायची आहे. 1 टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर, 1/4 टीस्पून आपल्याला बेकिंग सोडा ॲड करायचा आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. त्यानंतर 1 चम्मच आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे. 1/2 कप आपल्याला दही ॲड करायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आधी थोडं दूध ॲड करून आपल्याला एक सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे. थोडंसं वरून तेल ॲड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे 15 ते 20 मिनिटं. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास पण ठेवू शकता. इकडे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे, त्यामध्ये ॲड केलेलं आहे थोडंसं दही, 1 चम्मच मेयोनीज, 1 चम्मच चिली फ्लेक्स, 1 चम्मच मी ऑरेगॅनो, 1 चम्मच मी क्रीम चीज ॲड केलेलं आहे. रेड चिली सॉस ॲड करून घेतलेला आहे. ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस आपल्याला ॲड करून मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर इकडे मी बटर ॲड करून घेतलेलं आहे आणि तेल ॲड करून घेतलेलं आहे तव्यावर आणि ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. इकडे मी थोडासा टिक्का मसाला ॲड करून घेतला होता 1 चम्मच. त्यानंतर तो ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर ॲड करा, तुमच्याकडे नसेल तर नाही केलं तरी चालेल. त्यानंतर आपल्याला मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते आपल्याला यामध्ये बटर आणि तेलामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत शिजवायचं जोपर्यंत यामधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे ड्राय होणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये मी चीजचे ट्रायंगल्स ॲड केले होते. तुम्ही कुठल्याही प्रकारचं चीज इथे ॲड करू शकता. त्यानंतर परत एकदा आपल्याला याला छान होऊ द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आता हे झालेलं आहे. तर आपलं चिकन आता शिजलेलं आहे. तर मी इकडे कढईला प्रीहीट करायला ठेवलेलं होतं. त्यानंतर मी एका प्लेटमध्ये तेल लावून प्लेट ग्रीस करून घेतली होती आणि ठेवलेला जो डो होता त्याला आपल्याला थोडंसं अजून एकदा मळून घ्यायचं आहे. तेल लावून ठेवायचं आहे. याची आपल्याला जे पाहिजे तेवढे आपल्याला पोर्शन करून घ्यायचे आहे. तर मी इथे 2 पिझ्झा बनवलेले होते, तर मी 2 पोर्शनमध्ये याला कट करून घेतलेलं होतं. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एक डो घ्यायचा आहे, त्याला राऊंड करायचा आहे. त्यामध्ये ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि हाताने आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याला लाटू पण शकता, पण मी ते हातानेच छान याला स्प्रेड करून घेतलं होतं. यावर आपल्याला पिझ्झा सॉस लावायचा आहे. मी इथे शेजवान सॉस लावलेला आहे, माझ्याकडे पिझ्झा सॉस नव्हता. त्यानंतर मी इथे चिकन जे बनवून ठेवलं होतं ते ॲड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला कांदा, शिमला मिरची पाहिजे ते व्हेजिटेबल्स आपण इथे ॲड करू शकतो. वरून मी इथे मोझरेला चीज ॲड करून घेतलेला आहे. तर नेहमी पण मला हेल्प करायला आली होती. तिला पिझ्झा म्हटलं की कंट्रोलच होत नाही, तर ती माझ्यासोबत किचनमध्ये असते. त्यानंतर आपण वरून चिली फ्लेक्स आणि ऑर्गेनो ॲड करून घेणार आहे. वरून गार्निश करून घ्यायचं आहे. प्रीहीट केलेल्या कढईमध्ये आपल्याला हा पिझ्झा ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला अर्धा तास कमीत कमी बेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण एकदा याला ओपन करून बघणार आहे आणि आपल्याला जर वाटलं ब्रेड झाला नाही आहे तर परत आपल्याला 10 ते 15 मिनिटं याला होऊ द्यायचं आहे. तर अशा प्रकारे मला 35 to 40 मिनिट्स लागले होते पूर्ण पिझ्झा बेक व्हायसाठी. तर याला आपल्याला कमी गॅसवर मंद आचेवरच आपल्याला होऊ द्यायचं आहे. तर इथे मी अशा प्रकारे कट करून घेतला होता आणि चिली मायोनी गार्निश करून घेतला होता हा पिझ्झा. तर मी इथे दुसरा पिझ्झा पण बेक करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे तो बेक झालेला आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया अशा सिंपल नवीन इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.